हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे बोर्ड एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स बघूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस एक्स रेस टू पॉवर मायनस 10 dx. आता सोल्युशनमध्ये कसं राईट डाऊन करायचं आपल्याला? सोल्युशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस एक्स रेस टू पॉवर मायनस 10 इंटू dx. आता तुम्हाला प्रॉपर्टी माहित आहे, ए रेस टू पॉवर मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू पॉवर एम. म्हणजे कुठल्याही नंबरचा किंवा फंक्शनचा पॉवर निगेटिव्ह असेल तर आधी त्याला आपल्याला काय करता येतं? बाय युझिंग दिस प्रॉपर्टी पॉझिटिव्ह करता येतं. मीन्स इंटिग्रेशन कसं होईल? इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स रेस टू पॉवर 10 dx. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये काय दिसते? ॲडिशन. ॲडिशनमध्ये जर बेस सेम नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू काय करता येतं? बेस. इथे काय होईल? एक्स इंटू एक्स रेस टू पॉवर 10 प्लस 1 डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 10 इंटू dx. आता तुम्हाला अजून माहिती आहे, काय माहिती आहे? जर न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा कुठे मल्टिप्लाय होतो? तुमच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो, म्हणजे cn इंटू डी अपॉन डी होतं. मग त्याच वेळी डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे? एक्स रेस टू पॉवर 10 आहे, तर न्यूमरेटरला काय होईल? मल्टिप्लाय होईल एक्स रेस टू पॉवर 10 डी इंटू. आणि अजून एक प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला, काय? ए रेस टू पॉवर एम इंटू ए रेस टू पॉवर एन इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एम प्लस एन. मीन्स बेस जर सेम असेल तर पॉवरशी काय करता येतं? ॲडिशन. मग इथे एक्स रेस टू पॉवर 1 इंटू एक्स रेस टू पॉवर 10 किती होईल? एक्स रेस टू पॉवर 11 प्लस 1 इंटू dx. आता बघा इंटिग्रेशन कसं मिळालं आहे आपल्याला? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर 10 अपॉन एक्स रेस टू पॉवर 11 प्लस 1 इंटू dx. जर इथे आपण डिनॉमिनेटरमध्ये जो फंक्शन आहे एक्स रेस टू पॉवर 11 प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर काय येईल? एक्स रेस टू पॉवर 11 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 11 एक्स रेस टू पॉवर 10. पॉवरमधून 1 काय करतोय? मायनस करतो. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0. देअरफॉर मग आता आपल्याला काय दिसते इथे? काय दिसते इंटिग्रेशनमध्ये? न्यूमरेटरमध्ये एक्स रेस टू पॉवर 10 दिसतोय, म्हणजेच आय इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल. मग पण आपल्याकडे एक्स रेस टू पॉवर 10 आहे, पण इथे काय दिले? 11 दिले. मग आपण 11नी दिलेल्या फंक्शनला काय करूया? मल्टिप्लाय अँड डिवाइड. मीन्स 1 अपॉन 11 इंटिग्रेशन 11 टाइम्स एक्स रेस टू पॉवर 10 अपॉन एक्स रेस टू पॉवर 11 प्लस 1 इंटू dx. आता हा का कन्वर्ट केला आहे? कारण की आपल्याकडे स्टँडर्ड रिझल्ट आहे. सिन्स इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू dx असेल तर काय इंटिग्रेशन काय येतं? लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. म्हणजेच याचं मिनिंग काय आहे? रिझल्ट काय सांगतो? डिनॉमिनेटरमध्ये जर फंक्शन आहे त्याच फंक्शनचा न्यूमरेटरमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर अशा टाईपच्या फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतं? लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स. सो आता तुमचं गिवन इंटिग्रेशन आपल्याला त्याच फॉर्ममध्ये दिसते. तर इंटिग्रेशन काय येईल मग आपल्याकडे? आय इज इक्वल टू 1 अपॉन 11 कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशन ते 11 एक्स रेस टू पॉवर 10 अपॉन एक्स रेस टू पॉवर 11चं इंटिग्रेशन काय येईल? लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन काय आहे? एक्स रेस टू पॉवर 11 प्लस 1 प्लस सी, वेअर सी इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. देअरफॉर इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस एक्स रेस टू पॉवर मायनस 10 इंटू dx इज इक्वल टू 1 अपॉन 11 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स रेस टू पॉवर 11 प्लस 1 प्लस सी. चला तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे तुम्हाला? इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन 25 मायनस 9x स्क्वेअर इंटू dx. आता बघा हा क्वेश्चन आपल्याला सम स्पेशल इंटिग्रल्स टाईपने दिसतोय. मग सम स्पेशल इंटिग्रल टाईप कशी आहे यावरची? 1 अपॉन इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू
1 अपॉन ट्वाइस ए log of a plus x divided by a minus x plus c is the integration constant. आता बघा हा जो दिलेला गिवन क्वेश्चन आहे ह्या आपण सम स्पेशल इंटिग्रल टाइपचा जो फॉर्म्युला आहे यांनी काय करू शकतो सॉल्व करता येईल. बट आता या फॉर्म्युल्यामध्ये काय लक्षात येते जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशियंट काय लागतं आपल्याला 1 लागतं आणि इथे दिलेल्या फंक्शनमध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 9 आहे. तर मग आपण आधी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करून घेऊया हे करून घ्या सोल्युशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 25 मायनस 9x स्क्वेअर इंटू dx. आता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला कॉमन काढावं लागेल 1 अपॉन 9 कॉमन जर काढले तर काय मिळेल 25 अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता 1 अपॉन कॉन्स्टंट आहे 1 अपॉन 9 इंटिग्रेशन 1 अपॉन 25 अपॉन 9 ला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचं आहे. मग 5 अपॉन 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता बघा तुम्हाला दिलेला जो इंटिग्रेशन होतं आहे तो आपण त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केले. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्टली काय घेता येईल हा 1 अपॉन 9 कॉन्स्टंट जशाला तसा ठेवा. आता इंटिग्रेशन 1 अपॉन 5 अपॉन 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx इंटिग्रेशन कसं लिहिता येईल आपल्याला 1 अपॉन 2 टाइम्स ए मीन्स काय येईल तुमचं 5/3 लॉग ऑफ ए मीन्स काय येईल आपलं 5/3 प्लस एक्स डिवायडेड बाय ए मायनस एक्स मीन्स 5/3 मायनस एक्स प्लस सी इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला काय होईल I इक्वल टू इथे अगेन मी आता सांगितलं की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे मल्टिप्लाय होतो न्यूमरेटरला. त्यावेळी 1 अपॉन 9 इंटू 2 इंटू 5 किती होईल 10 इंटू 3 हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 3 कुठे होईल मल्टिप्लाय होईल. लॉग ऑफ इथे सुद्धा न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये ॲडिशन आहे आणि बेस काय आहे डिफरंट आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काय होईल एक्सचा बेस काहीच नाही म्हणजे 1 आहे 1 इंटू 5 प्लस 3x इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 1 3 डिवायडेड बाय सेम 5 मायनस 3x डिवायडेड बाय 3 काय होईल डिवायडेड बाय 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू बेस प्लस सी. आता हा 3 काय होईल गेट कॅन्सल होईल आणि इथे 3 1 जा 3 3 3 जा 9 तर तुम्हाला काय मिळेल 3 इंटू 10 30 1 अपॉन 30 लॉग ऑफ काय होईल हा 5 प्लस 3x डिवायडेड बाय 5 मायनस 3x प्लस सी. देअरफॉर रिक्वायर्ड इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला इंटिग्रेशन 1 अपॉन 25 मायनस 9x स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू 1 अपॉन 30 लॉग ऑफ 5 प्लस 3x अपॉन 5 मायनस 3x प्लस सी. आता यानंतरचा क्वेश्चन्स आपण बघूया. यामधील आता आपण थर्ड क्वेश्चन घेऊया. थर्ड क्वेश्चन काय दिलंय तुम्हाला इंटिग्रेशन x रेज टू पॉवर 9 इंटू सेक्स स्क्वेअर x रेज टू पॉवर 10 इंटू dx. आता बघा हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे यामध्ये काय दिसते तुम्हाला आपण घेऊया सोल्युशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन x रेज टू पॉवर 9 सेक्स स्क्वेअर x रेज टू पॉवर 10. आता सेक्स स्क्वेअरचा अँगल काय दिलेला आहे आपल्याला x रेज टू पॉवर 10 दिलेला आहे. हा क्वेश्चन मग आपण बाय युजिंग द सबस्टिट्यूशन मेथडनी काय करू शकतो सॉल्व करता येतं.
मग सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करायचं तर एक्स रेस टू पॉवर जो 10 आहे सेकचा अँगल त्याला पुट करूया आपण. पुट एक्स रेस टू पॉवर 10 इक्वल टू टी पुट करूया. आता जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो तेव्हा आपल्याला त्याला काय करावं लागतं, डिफरन्शिएट करावं लागतं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डी अपॉन डी एक्स एक्स रेस टू पॉवर 10 इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. आता एक्स रेस टू पॉवर 10चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, पॉवर समोर 10 एक्स रेस टू पॉवर 10 - 1 9 आणि हा जो डी एक्स आहे राईट साईडला तो डिवाइड आहे, लेफ्ट साईडला काय होईल मल्टिप्लाय होईल. तुम्हाला काय मिळेल डी एक्स इक्वल टू डी टी. म्हणजेच आपल्याला 10 टाइम्स एक्स रेस टू पॉवर 9 डी एक्स डी टी, पण आपल्याकडे काय आहे एक्स रेस टू पॉवर 9 इंटू डी एक्स आहे. सो हा जो 10 आहे मल्टिप्लाय राईट साईडला काय होईल डिवाइड होईल. मीन्स आपल्याला इथे लिहिता येईल एक्स रेस टू पॉवर 9 डी एक्स इज इक्वल टू काय पुट करता येतं डी टी अपॉन 10. आता तुमचं दिलेलं जे गिवन इंटिग्रेशन आहे ते कसं बिकम्स होईल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स रेस टू पॉवर 10 ची व्हॅल्यू किती पुट करायची टी आणि डी एक्सची व्हॅल्यू एक्स रेस टू पॉवर 9 इंटू डी एक्स ऐवजी काय पुट करायचं आहे आपल्याला डी टी अपॉन 10. आता अगेन 1 अपॉन 10 कॉन्स्टंट टर्म आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या 1 अपॉन 10 इंटिग्रेशन इकडे काय येईल सेक्स स्क्वेअर ऑफ टी इंटू डी टी. आणि तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स असेल तर इंटिग्रेशन काय येतं तुमचं टॅन एक्स प्लस सी. सो तुम्हाला रिक्वायर्ड इंटिग्रेशन काय मिळेल आय इक्वल टू 1 अपॉन 10 इंटिग्रेशन काय येईल सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येईल तुमचं टॅन टी प्लस सी. आता जे आपण सबस्टिट्यूशन केलं होतं टी इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 1 एक्स रेस टू पॉवर 10 ते रिसबस्टिट्यूट करा. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर 9 सेक्स स्क्वेअर एक्स रेस टू पॉवर 10 इंटू डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 10 टॅन टीची व्हॅल्यू काय पुट करायची आहे एक्स रेस टू पॉवर 10 प्लस सी. हे तुम्हाला काय मिळेल रिक्वायर्ड इंटिग्रेशनचं सोल्युशन. चला आता आपण काय करूया फोर्थ क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चन काय दिलंय तुम्हाला इंटिग्रेशन ई रेस टू पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स डी एक्स. हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला काय करता येईल बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करता येईल. लिहा आय इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू पॉवर एक्स 1 प्लस एक्स. आता इथे साइन स्क्वेअरचा अँगल काय दिलाय तुम्हाला एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स डी एक्स. मग आपण जो साइन स्क्वेअरचा जो अँगल दिलाय त्या सबस्टिट्यूट करूया. पुट एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स ऐवजी काय पुट करूया आपण टी. आता सांगितले मी जे आपण सबस्टिट्यूशन करतो त्याला काय करायचं असतं डिफरन्शिएट करायचं असतं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता इथे डेरिव्हेटिव्हचा कुठला रूल अप्लाय होईल प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. डेरिव्हेटिव्हमध्ये दोन फंक्शन जर मल्टिप्लायमध्ये असेल तर प्रोडक्ट रूल काय सांगतो आपल्याला फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. आता इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ई रेस टू पॉवर एक्स प्लस ई रेस टू पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. आता बघा ॲडिशन आहे आणि ॲडिशनमध्ये दोन्ही टर्ममध्ये ई रेस टू पॉवर एक्स दिसतोय कॉमन काढूया ई रेस टू पॉवर एक्स तर काय येईल एक्स प्लस 1 आणि हा लेफ्ट साईड राईट साईडला जो डी एक्स डिवाइडमध्ये आहे तो लेफ्टला काय होईल मल्टिप्लाय होईल इक्वल टू काय मिळेल आपल्याला डी टी. थोडं मग आता जो आपलं गिवन इंटिग्रेशन आहे तो कसं बिकम्स होईल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू पॉवर एक्स 1 प्लस एक्स. इथे ॲडिशन काय असतं कम्युटेटिव्ह असतं. मग ई रेस टू पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स इंटू डी एक्स
ऐवजी काय रिप्लेस करायचं आहे आपल्याला, dt रिप्लेस करायचा आहे. मीन्स काय 1 आणि साइन स्क्वेअरचा अँगल t नी रिप्लेस करायचा आहे. 1 अपॉन साइन स्क्वेअर t इंटू काय मिळेल dt. आता तुमच्याकडे साइन स्क्वेअरमध्ये 1 अपॉन साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे. तुम्हाला माहित आहे 1 अपॉन साइन म्हणजे काय असतं, कोसेक असतं. तर इथे काय येईल मग इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर टी इंटू डी टी. आता स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला इंटिग्रेशनचा, काय माहिती आहे, सिन्स इंटिग्रेशन कोसेक एक्स इंटू डी एक्स असेल तर इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉट एक्स प्लस सी. मग देअरफॉर आय इक्वल टू काय मिळेल आपल्याला, इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर टी इंटू डी टीचं इंटिग्रेशन काय मिळेल मायनस कॉट टी प्लस सी. आता आपल्याला टी काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे कशाने, एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स. देअरफॉर रिक्वायर्ड इंटिग्रेशन काय मिळेल, इंटिग्रेशन ई रेस टू पॉवर एक्स 1 प्लस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन मिळेल आपल्याला मायनस टाइम्स कॉट टी कशाने रिप्लेस करायचं आहे, एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स प्लस सी. ओके, समजलाय क्वेश्चन. आता आपण काय करूया, यामध्ये आलेला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, 5th वन क्वेश्चन दिले इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू डी एक्स. आता लॉग एक्सचं इंटिग्रेशन आहे का आपल्याकडे, नाही आहे. मग आता या टाईपचं जर इंटिग्रेशन जर तुम्हाला काढायचं असेल तर बघा तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 132 वर तुम्हाला सांगितलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स असेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, सेकंड फंक्शन काय घ्यायचं आहे 1 घेऊन इंटिग्रेशन बाय पार्ट्सने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर आता आपण सॉल्व्ह करूया. सोल्युशन लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू डी एक्स. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंड फंक्शन काय घ्यायचं आहे 1 घ्यायचं आहे. मग आय इक्वल टू इंटिग्रेशन लॉग एक्स डॉट 1 इंटू डी एक्स. मग आता इंटिग्रेशनमध्ये जर दोन फंक्शन मल्टिप्लाय असेल तर आपण कुठली मेथड वापरतो, इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. कुठली मेथड यूज करतो आपण, इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. आता ही मेथड बघा कशी दिलेली आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड इंटिग्रेशन यू डॉट व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट डेरिवेटिव ऑफ u इंटू इंटिग्रेशन v dx ब्रॅकेट क्लोज इंटू dx. मग आता हा जो u आणि v आहेत हे दोन डिफरंट फंक्शन आहेत जे की मल्टिप्लायमध्ये आहेत. तर मग आता इथं u ला काय म्हणतात, ॲज अ फर्स्ट फंक्शन म्हणतात आणि v ला काय म्हणतात, सेकंड फंक्शन म्हणतात. मग आता फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन कसे ओळखायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी काय असतं, एक रूल दिलेला आहे. तो रूल म्हणजे काय असतो, लिएट रूल, LIATE हा रूल दिलेला आहे. मग हा रूल काय सांगतो, L म्हणजे काय, लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. I म्हणजे काय असतं तुमचं, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि A म्हणजे काय असतं तुमचं, अल्जेब्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन. T म्हणजे काय होईल तुमचं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि E म्हणजे काय असेल तुमचं, एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता बघा तर यामध्ये लिएटचं मिनिंग समजले, लिएट रूलनुसार म्हणजे जर काय असेल इंटिग्रेशनमध्ये कधीही जर दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये असेल तर यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट फंक्शन काय करायचं आहे, लॉगॅरिथमिक करायचं आहे आणि नंतर येणारं जे फंक्शन असेल ते सेकंड फंक्शन. बट आता गिवन जे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चनमध्ये आय इक्वल टू काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू 1 डी एक्स. तर मग इथे यू काय होईल आपलं, लॉग एक्स होईल आणि सेकंड फंक्शन v म्हणजे काय येईल 1
आता आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सच्या फॉर्म्युल्यानुसार त्याला काय करूया, स्प्लिट करूया. मग I इज इक्वल टू यू मीन्स लॉग एक्स इंटिग्रेशन 1 इंटू dx मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इंटू इंटिग्रेशन 1 dx ब्रॅकेट क्लोज इंटू dx. आता इंटिग्रेशन फाइंड आउट करा. log x इंटिग्रेशन 1 इंटू dx, तर इंटिग्रेशन dx काय असतं, x असतं, मायनस इंटिग्रेशन आधी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय असतो 1 अपॉन x आणि इंटिग्रेशन ऑफ dx किती येतं x ब्रॅकेट क्लोज इंटू dx. आता इथे dx x काय होईल, गेट कॅन्सल होईल, तर तुम्हाला काय मिळेल, log x इंटू x मायनस इंटिग्रेशन अगेन 1 इंटू dx मिळेल आणि dx चं इंटिग्रेशन काय असतं तुमचं x असतं. मग इंटिग्रेशन x इंटू log x मायनस इंटिग्रेशन ऑफ dx x प्लस c. देअरफॉर इंटिग्रेशन log x इंटू dx इंटिग्रेशन काय मिळेल मग तुम्हाला x इंटू log x मायनस x प्लस c. मग अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर आता बघा सेकंड फंक्शन 1 कधी कधी यूज करायचं आहे तुम्हाला, ते मी तुम्हाला नोट सांगते. जर तुम्हाला इव्हॅल्युएटमध्ये इंटिग्रेशन साइन इनवर्स x इंटू dx आले किंवा इंटिग्रेशन टॅन इनवर्स x dx असेल, इंटिग्रेशन सेक इनवर्स x dx असेल आणि इंटिग्रेशन log x dx असेल, तर सेकंड फंक्शन काय घ्यायचं 1 घेऊन क्वेश्चन कशाने सॉल्व करायचा आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी सॉल्व करायचा आहे. ओके, बघा हा क्वेश्चन आपल्याला कधी विचारलेला आहे, मार्च 2024 मध्ये विचारलाय 2 मार्क्ससाठी. ओके, तर आता बघा असेच आपण या समोरील जे न्यूमेरिकल्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.